पंढरपूर शहरामध्ये आज अतिक्रमणाबाबत नगरपालिकेसमोर इसबावी परिसरातील चंद्रकांत देशमुख यांनी नगरपालिकेविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे। भूखंड क्रमांक 11 या जागेवर काही समाजकंटकांनी वडापावचा व्यवसाय चालू करून रस्त्यावर अतिक्रमण केले आहे। तसेच गटारावर अनधिकृत परवानगी न घेता इमारतीही बांधली आहे। नगरपालिकेची वारंवार तक्रार देऊन नगरपालिका कोणतीही तक्रारी भूमिका घेत नाही। त्यामुळे आज नगरपालिकेसमोर चंद्रकांत देशमुख यांनी आंदोलन सुरू केले आहे। माझं नाव चंद्रकांत अण्णा देशमुख, मी सातारा जिल्ह्यातील कणेर प्रकल्पग्रस्त आहे। आमचं सन 1981 साली इसबावी पुनर्वसन गावठामध्ये पुनर्वसन झालेलं आहे। इसबावी गावठाणात तिथं आंदोलन करण्याचा उद्देश एकच आहे की भूखंड क्रमांक 11 मधील समाजकंटकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून वडापावचा व्यवसाय सुरू केलेला आहे। गटरीवरती 4 मजली इमारत बांधून वापर परवाना आहे, बांधकाम परवाना नाही, तरी त्यांना नगरपालिका अभय देते। दुसरी गोष्ट आहे, त्यांनी 1000 चौरस फुटाचा त्याचा 7 बार असताना त्याने 1500 चौरस फुटाचं बांधकाम केलेलं आहे। दुसरी गोष्ट आहे की त्याचा भूखंड 73 नंबर 1 आहे। त्या 73 नंबरमध्ये त्याला 3000 चौरस फुटाची जागा मिळाली। त्यांनी 4000 चौरस फुटाचं तिथेही बांधकाम परवाना नगरपालिकेचा वापर परवाना न घेता घेतलेला आहे। अशा जर समाजकंटकांना नगरपालिका जर अभय देत असेल तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार नाही आहे आणि तो न्याय मागण्यासाठी मी आज हे आंदोलन करतो आहे। आता तो माझा एकट्याचा प्रश्न नाही। आषाढी वारीच्या वेळेला जिल्हा परिषद शाळा इसबावी पुनर्वसन गावठाण येथे 50 दिंड्या उतरतात आणि त्यांचा येण्या जाण्याचा मार्ग हा तोच आहे। तो 30 फुटाचा रस्ता आहे, परंतु सध्या तो 10 फूट शिल्लक राहिलेला आहे। अशा अवस्थेत नगरपालिकेला 12 जुलै 2023 रोजी एक निवेदन दिलेलं होतं, परंतु 10 ते 11 महिने झाले त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही। त्याच्यानंतर मी विधान भवनामध्ये आत्मदहन करणार म्हणून एक नोटीस 1 मार्चला दिलेली होती 2024ची। त्याची दखल घेऊन फक्त पानसळीचे पत्रे 29 फेब्रुवारीला काढले, पण 8 दिवसात परत तिथंच अतिक्रमण तसंच झालं आणि त्याच्या संदर्भात मी तक्रार दिली 12 तारखेला उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांना आणि त्याचा राग धरून त्या समाजकंटकांनी मला एका कोपऱ्यात गाठून 3 लोकांनी मारहाण केली। या संदर्भात मी नगरपालिकेच्या पण अधिकाऱ्यांना सांगितलं, पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली, परंतु फारशी काय त्याची कोणी दखल घेतलेली नाही आहे। दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे ह्या माणसाचा व्यवसाय हा 2 नंबरचा आहे। हा दलालीचा व्यवसाय करतो आणि त्या दलालीच्या व्यवसाय करून पापाच्या पैशावरती कुणालाही दमबाजी करणे, मारहाण करणे असा त्याचा उद्योग आहे। तरी आपल्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारीचा काळ असल्यामुळं ते अतिक्रमण निघावं आणि नगरपालिकेनं त्यांनी जे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे त्याच्यावरती धडक कारवाई करावी, एवढीच माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा आहे।